नमस्ते फॅमिली, सुनीता डेली व्लॉगमध्ये आपलं प्रथमतः स्वागत. आणि आजचा डेली रुटीन म्हणाल तर हे अशी तयारी केलेली आहे. तर थोडीशी लाडवांची ऑर्डर आलेली आहे. तर ऑर्डर फॅमिली म्हणजे बाहेरच्या नाही बरं का, मुलगा असतो पुण्यामध्ये. तर त्याने फरमाईश केलेली आहे की मेथीचे लाडू बनवून देशील तर बरं होईल. काय झालं फॅमिली, सांगायला गंमतच वाटेल. काय एक दोनदा मी ना खूप असं कसं म्हणूया की ती आईची काळजी, त्या काळजीपोटी मी बनवून दिलेलं होतं. तर तो म्हटलं ते आहेत अजून संपतच नाही आहेत. म्हणजे मुलांनाही थोडीशी जाणीवच होते असं वाटलं. मग मी चिडलीच त्याच्यावर. म्हटलं असं बिलकुल चालणार नाही, कारण आपण एवढ्या मेहनतीने त्यांच्या काळजीपोटी बनवत असतो, वेळ देत असतो, एवढ्या चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या वस्तू त्यांच्यासाठी आपण अवेलेबल करतो, सगळ्या काही मॅनेज करून हे असं. आणि त्याने ते थोडंसं नाराजच केलं मला. मग तेव्हा काही मी त्याला म्हटलं चल आता कोणाला काही मी असं हौसेने तुला काही बनवून देणार नाही, पण शेवटी आई आहे, आई राहत नाही. मग गेल्या वेळी मी चिवडा बनवून दिला होता त्याला. मग आता का कोणाच ठाऊक त्याला थोडंसं वाटलं की मम्मी तू लाडू बनवून देशील तर बरं होईल. मग लगेचच लागलेले आहे तयारीला. तर आज खारीक फोडून झालेली आहे, थोडीशी निवांत होती. खरं तर आज सोमवार आहे, ऑफिस डे आहे. पण बघूया, आज ऑफिसला पण जायचं आहे, पण घरून काम मी देणार आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं चला वेळ आहे तर. आणि मस्तपैकी आज जरा मेहंदी डाय केलेली आहे, त्याच्यामुळे मग केस पण सुकवते, छान ऊन पण लागतं आहे. कपडे वगैरे उरकले तर खूप भिजली होती, थंडी पण लागली होती. मग म्हटलं चला आता आज हे काम करून टाकावं. तर मैत्रिणींना एकच सजेस्ट करायचं आहे की स्वतःला गुंतून ठेवा. गुंतून ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. जेवढं स्वतःला बिझी ठेवाल तेवढा खरंच. आणि बिझी ठेवणं म्हणजे काय की नवीन काही गोष्टी शिकणं, चांगल्या गोष्टी शिकणं, चांगल्या गोष्टींवर स्वतःला तिथे वेळ देऊन ते आपल्याला कसं अचीव करता येईल यावर लक्ष केंद्रित करणं. थोडक्यात बिझी राहणं म्हणजे फार अगदी घरगुती कामच असं नाही. तर मला बरेच जण आता विचारतात की तुम्ही उमेदचं काम असेल, शेती असेल, क्लास असतील, मुलं, घर, शेती, वाडी, हे सगळं कसं मॅनेज करता. तर बघा फॅमिली, कधी कधी त्रास होतो नाही असं नाही, होतोच त्रास. आणि त्रास व्हायला हवा. संसार आहे म्हटल्यावर थोडंसं टेन्शन तर नक्कीच यायला हवं. काही विषय असतात पण थोडंसं अलीकडं पलीकडं होऊन जातं. मी फार काही टेन्शन घेत नाही, कारण तुम्हाला मी सांगते ना की मी नेहमी नवीन काहीतरी शिकायचं प्रयत्न करत असते. आणि नवीन शिकता नवीन जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपणच स्वतःला आपण अपडेट करत असतो. आणि मग भरपूर काही गोष्टी शिकून झालेल्या आहेत की मग ते वेळेचं नियोजन, चिडचिड न करणं, किंवा चिडचिड का होते त्यावर देखील आपण काम करायला हवं की चिडचिड का होते. तर मग फार आणि मी स्वतःहून झोपून दिले की मला बिझी राहायचं पहिली गोष्ट. त्याच्यामुळे मग चिडचिड करण्यात मग काही मजा नाही आहे. आपल्याच कामाचं आपण नियोजन बसवायचं असतं. तर माझ्या फॅमिलीसाठी खरंच मी एक सरप्राईज ठेवलेलं आहे, पण मग ते लगेच काही सांगणार नाही आहे. पण ते माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी आहे आणि प्रत्येक ताई आणि दादासाठी आहे. तर कसं म्हणजे आम्ही केलेलं स्ट्रगल आणि तिथून आलेला तो प्रवास, आणि प्रत्येक अपॉर्च्युनिटी खरं म्हटलं तर आयुष्यात आली आणि ती एक्सेप्ट देखील केली. कुठे टाळलं नाही, कुठे म्हणजे आम्ही इग्नोर केलंच नाही तिकडे. कारण त्या गोष्टी मला हव्या होत्या. मी त्या गोष्टींवर जास्त काम केलं आणि खूप चांगली माणसं जोडली गेली, चांगले विषय जोडले गेले. आता बऱ्याच ज्या महिला आहेत त्या अगदी समोरून सांगतात की तुमच्याकडे असं घेण्यासारखं खूप आहे. तर ते का आहे, तर आपण कसं मिळवतो, कसं मिळवल्या जातं. प्रत्येक शिकणं किंवा काम करणं म्हणजे प्रत्येक गोष्टीत पैसा कमवणं हा उद्देश मी कधीच ठेवला नाही. मला खूप काही शिकायचं आहे, अजूनही खूप काही शिकायचं आहे. माझ्याकडे अजून खूप कमतरता आहे. ही अजून सुरुवात आहे असं मी म्हणेन. खरं तर 25 वर्षाचा प्रवास आहे माझा. पण 25 वर्षाच्या प्रवासामध्ये हे छोटंसं पाऊल आज खरं तर एका पायरीवर आहे असे मी म्हणेन. अजून खूप पायऱ्या मला पार करायच्या आहेत आणि माझी यूट्यूब फॅमिली मला एवढं सपोर्ट करते. तर ते फार भन्नाट आणि भारी वाटते खरं तर. आणि पहिली गोष्ट तर मी जगाचा तो विचारच केला नाही, जग काय म्हणेल. कारण ताई, जग हसायला असतं, पोसायला नसतं. आज जर मी जगाचा विचार केला असता तर कदाचित मी घरातूनच बाहेर गेली नसती.
कारण पेशाने शिक्षक आहेत, मग यांना कुणी काही म्हणेन का, किंवा ते बरं दिसतं का, असा जर विचार मी केला असता तर खरंच आज मी एक हाऊसवाईफ म्हणून आणि एक धुणं भांडं करणारी बायको फक्त असते. पण आज जी ओळख निर्माण झालेली आहे ना मैत्रिणींनो, खरंच सांगायला अभिमान वाटतो. फक्त आपण आपलं जे अस्तित्व आहे ते जपून ठेवायचं आहे. आणि प्रवास खूप छान आहे, आयुष्य खूप छान आहे. मार्केटमध्ये भरपूर चांगले लोक भेटतात, जे वाईट लोक भेटतात त्यांचं आपण विषय लगेच तिथेच क्लोज केला तरी ठीक आहे. पण एक वाईट लोक आहेत म्हणून आपण बाहेर पडणं पण बंद करणं हा काही मार्ग नाही आहे, हा पर्याय नाही आहे. आणि मी तोच पर्याय आजपर्यंत वापरत आलेले आहे. खूप छान प्रवास सुरू आहे, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी अचीव होत आहेत. तर प्रत्येक ताईसाठी खरंच सलामच आहे. एक एक ताई कडून शिकण्यासारखं खूप आहे. मलाही खूप काही शिकायचं आहे आणि आपण छान छान कमेंट्स करत आहे, तर खूप छान वाटते. आता कमेंट्स करून सांगायचं आहे की पुढे आपण व्हिडिओमध्ये काय बघू शकता, काय बघायला आवडेल. तर छान छान कमेंट्स करून मला सजेस्ट करायचं आहे.